गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला, इकडे वाजले सकाळचे 5:45 आणि आज की नाही मस्त भेंडी करणार आहे मी राजसाठी. तर भेंडी आधी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर तिला अशी कट करून घेणार आहे. कधीतरी मी भेंडीचे फक्त 2च तुकडे करते आणि मधून कट देते आणि उभी चिरलेली भेंडी सुद्धा खूप छान लागते. तर म्हटलं चला भेंडी करूया आज. आणि भेंडीचे बेनिफिट्स माहिती आहे का तुम्हाला? तर भेंडी खाल्ल्यामुळे की नाही वजन आपलं कंट्रोलमध्ये राहतं, वजन कमी होण्यास मदत होते. त्यानंतर भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात खनिज आहे, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट आहेत. त्यानंतर त्वचा आपली निरोगी राहते आणि हाडं मजबूत होण्यास सुद्धा मदत होते भेंडी खाल्ल्यामुळे. तर म्हटलं चला अशी ही गुणकारी भेंडी आज आपण की नाही तव्यावरच करणार आहेत. तेल घातलंय तव्यावर, त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिली, लसणाची पेस्ट घालायची, हळद घालायची, हिरवी मिरची घालायची, त्यानंतर लाल तिखट सुद्धा घालू शकतो आपण. थोडंसं मी दोघं घालत असते आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली, थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलाय आणि मस्त अशी आपली भेंडी तव्यावरची रेडी झालेली आहे. तर त्यानंतर म्हटलं चला आता पोळ्यांचं कणिक करून घेऊया. तर म्हटलं चला इकडे आता पटापट पोळ्या पण लाटून घेऊया आणि त्यानंतर एका बाजूला मी चहा पण करणार होते. तर बराच उशीर झालेला होता आज. आणि आज की नाही दीप अमावस्या पण आहे. तर म्हटलं आज आपल्याला दिवे वगैरे पण घासून घ्यायचे. तर ते सगळं मी दुपारून करणार आहे, कारण किचन मधलं सगळी कामं आवरली ना की फक्त मग तेच आपल्याला काम एक राहिलेलं असतं आणि मग ते निवांत आपल्याला करता येतं. आणि काही जण सकाळी सुद्धा दीप प्रज्वलन करून घेत असतात, पण मी की नाही संध्याकाळी करते. म्हणजे मी माझ्या वाचनात जे आहे, जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे की नाही संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपण केलं तर चांगलं असतं, उत्तम असतं ते. आणि त्यासाठीच म्हटलं सूर्यास्तानंतरच करूया आपण. म्हणजे मी दरवर्षी तसंच करत असते. तर तेच इकडे आता चहा गेलेला आहे मी आणि म्हटलं चला मस्त आलं वगैरे घालून चहा करूया, कारण बाहेर ना थोडा थोडा पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे. मध्यंतरी 8 दिवस त्याने थोडासा गॅप घेतला होता आणि पुन्हा चालू झालेला आहे पाऊस. तर इकडे आता चहा पण झालाय माझा, रातचा पण टिफिन रेडी करून दिला. आणि त्यानंतर म्हटलं चला आता दीदीला काय करावं. तर दीदीसाठी की नाही मी मटकी उकळून ठेवली होती आणि तीच आता फोडणी देते इकडे. तर आपली नेहमीप्रमाणेच कांदा असा उभा कट करून घेतला आणि फोडणी दिली. त्यानंतर अहो उठून आले, त्यांच्यासाठी चहा आणि पाणी सोबतच लागतं त्यांना. तर तेच मग रेडी केलं आणि त्यांचं पण मग आता भाजीला काय करावं म्हटलं, तर त्यांना मटकी नको होती आणि भेंडी सुद्धा नको होती. म्हटलं इकडे की नाही वांगे बटाट्याची भाजी केली, त्यानंतर फ्रेश झाले, आंघोळ केली आणि म्हटलं चला आता आपल्या कामांची सुरुवात. तर इकडे ओल्या कापडाने मस्त दरवाजा असा पुसून घेतला, उंबरठा पुसायचा होता तोही पुसून घेतला. आणि त्यानंतर म्हटलं चला रांगोळी वगैरे छोटीशी काढूया म्हटलं. कारण काय असतं ना की असे छोटे छोटे जे सण असतात ना, जरी आपल्याला वाटत असलं की छोटे सण आहेत, पण तरी कामं खूप असतात आणि ती पटापट कशी करायची आणि आपल्याला सोयीस्कर पडतील अशा पद्धतीने करायची. खूप जास्त त्यामध्ये वेळ आपण घालवायचा नसतो, म्हणजे पुढची कामं आपली पटापट होतात. तर मी तेच करत असते, पटापट पुसून घेतलं. खालचा फ्लोअर सुद्धा हातानेच पटकन पुसून घेतला. आणि त्यानंतर म्हटलं चला दारात छोटीशी रांगोळी काढूया. रोजच काढत असते मी, पण आज कसं आहे थोडंसं स्पेशल होतं, दीप पूजा होती आणि त्यानंतर काहीतरी अशी वेगळी रांगोळी मला काढायची होती. तर मग मी छोटीशीच काढणं म्हटलं चला पटकन होईल, काढून घेते म्हटलं. आणि इकडे दिव्याची रांगोळी काढली. त्यानंतर खालच्या बाजूला असा कमळाचा पानांचा शेप दिला. आणि हे जे साचे आपण आणले होते, एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले होते तुम्हाला मी, तर तेच इकडे म्हटलं चला आज करून बघूया. आणि थोडंसं असं या बाजूला डोअरच्या आजूबाजूला पण करून घेतली रांगोळी आणि मग झाली. पण दिसायलाही छान दिसत होती ती. तर या ठिकाणी बघा असं बघू शकताय तुम्ही, रांगोळी छोटीशी जरी असली तरी छान वाटतं, प्रसन्न सकाळी सकाळी. आणि नंतर म्हटलं चला आता घरातलं आवरूया. त्यानंतर घरात आले आणि मी की नाही एका शॉर्ट व्हिडिओमध्ये अशा मोठ्या ब्लँकेटची घडी घालताना बघितली होती आणि म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया, कारण माझ्याकडे पण खूप जड आणि मोठंच ब्लँकेट आहे हे. आणि आज बेडशीट सुद्धा काढली होती धुवायला. तर मी काय केलं, 2 वेळा फोल्ड करून घेतलं आणि असं गोल केलं बघा. सेम असंच दाखवलं होतं त्यांनी आणि अशी ना पटकन घडी पण होऊन जाते. नाही तर एक अख्खा मोठा ड्रॉवर ह्या ब्लँकेटने माझा म्हणजे अडून बसला होता. तर मस्त अशी घडी झाली. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि छान झाली, जागाही कमी लागेल. आता त्यामध्ये 2 ब्लँकेट आरामात बसतील माझ्या ड्रॉवरमध्ये. तर तेच आता म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. आणि हे जे व्हिडिओ बघितला होता तर होतो की नाही म्हटलं आपण ट्राय करूया. तर ते झालं. त्यानंतर म्हटलं चला आता दुपारची वेळ होती आणि दुपारी की नाही मस्त सगळे दिवे काढले, जे माझ्याकडे होते नाही होते सगळे दिवे काढले. छान घंगाळ पण काढून घेतलं, त्यांना छान पितांबरी वगैरे लावून घासून घेतलं. आणि घासताना सुद्धा तुमच्याशी शेअर करायचं होतं, पण झालं असं ना की
मला की नाही बहिणींचा कॉल आला, त्यामुळे मग बराचसा वेळ कॉलवर बोलण्यात माझा गेला आणि त्याच वेळात मी हे काम आवरून घेतलं, म्हणजे दिवे वगैरे घासून घेतले आणि छान असं कॉलवर बोलताना पटापट कामं होतात बरं का. आणि आम्ही भरपूर अशा 2-3 बहिणी असल्यामुळे एकीचा कॉल आला की दुसरीचा येतो असं आमचं चाललेलंच असतं आणि त्यात आमची कामं पण चाललेली असतात. तर इकडे आता तेच म्हटलं चला सगळे आता कोरडे करून घेऊया व्यवस्थित कापडाने, नाहीतर मग त्याला डाग पडतात. तर पटापट असे कोरडे करून घेतले आणि त्यानंतर मग वाती वगैरे पण मला लावायच्या होत्या. तर तेच काढलं, पण म्हटलं वाती आपण संध्याकाळी काढूया आणि बनवून घेऊया, त्याच्या आधी फुलं वगैरे घेऊन येते म्हटलं. तर मग इकडे आता राज पण कसं आहे थोडासा दिवसभर अभ्यास करून बोर झालेला असतो आणि त्याला म्हटलं चल मग थोडंसं बाहेर फिरणंही होईल तुझं आणि माझी फुलं पण आणणे होतील म्हटलं. मग आम्ही दोघं मायलेकर निघालो बाहेर जायला आणि इकडे आता तो पण आवरून घेतोय. त्यानंतर आलो इकडे, छान फुलं मिळतात. मग जरा जास्तीचीच फुलं घेतली मी आणि मस्त फ्रेश पण असतात फुलं आणि सगळं पूजेचं साहित्य आपल्याला एकाच ठिकाणी मिळून जातं. मग नंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग म्हटलं कणकेचे दिवे तर राहिलेच, मग पटापट कणिक केलं आणि त्याचे सुद्धा 5 दिवे आपण करून घेऊया म्हटलं पटकन. तर काही वेळ लागत नाही, अगदी थोडासा उंडा केला, 2 चपात्या होतील असं थोडासा कणकेचा आणि त्याचे 5 असे मी दिवे बनवून घेत असते. कणकेच्या दिव्याला जास्त महत्त्व आहे दीप अमावस्येच्या दिवशी. आता की नाही बरीच अशी काही काही माहिती आपल्याला YouTubeवर मिळून जाते, पण जेवढं काही मला माहिती आहे आणि जे मी आधीपासून करत आले त्या पद्धतीने मी करत असते. तर या ठिकाणी कणकेचे दिवे असे करून घेत असते मी आणि आपण याला आपल्या पद्धतीने पणतीसारखा असा शेप द्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून वात व्यवस्थित लागेल. तर हे बघा असा मी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आपल्याला लावून द्यायचे देवाजवळ, त्यामध्ये तेल वगैरे किंवा तूप आपल्या पद्धतीने घालून. तर बऱ्याच वेळाना बरेच असं काही काही माहिती आहे की नैऋत्य दिशेला, वायव्य दिशेला असं लावा दिवे आणि आपल्या पितरांसाठी वगैरे लावतो, पण इतकं काही मला डिटेल त्यातलं माहीत नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला चुकीची काही माहिती सांगणार नाही. तर जे आहे ते जे मी असं करत असते आणि ते तुमच्याशी शेअर करते. तर इकडे आता वाती वगैरे पण करून घेतल्या आणि त्या सुद्धा लावून देते. एवढे दिवे माझ्याकडे आहेत, एक 4-5 आणि मोठ्या 2 समया आहेत. तर घरात जेवढे काही दिवे असतील ना, सगळे दिवे आपण लावून द्यायचे असतात. माझ्याकडे आता ही चांदीची पंचारती सुद्धा आहे, ती सुद्धा घेतली सोबत. त्यानंतर मातीच्या दिव्याला तर महत्त्व दिलंच पाहिजे, कारण सगळ्यात आधी तर तेच दिवे आपण वापरायचो. आपण म्हणजे आपले पूर्वज जे काही होते ते मातीच्या दिव्यापासून सुरुवात झालेली आहे, दगडाचे, मातीचे. तर आपली जी पणती असते ती दिवाळीत आपण वापरतो, ती सुद्धा मी लावून घेत असते आणि त्यातलीच एक पणती मी दारात सुद्धा लावत असते. तर इकडे आता सगळ्या पणत्यांमध्ये दिव्यांमध्ये वाती वगैरे करून घेतल्या आणि कसं आहे ना की हे जे आपण दिवे वगैरे लावतो, प्रज्वलित करतो, तर ते सगळे आपली घरातली नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी आपण हे सगळं करत असतो. तर म्हटलं चला आता आपणही संध्याकाळची वेळ झालेली आहे, जवळजवळ 6:15 वाजत होते आणि सूर्यास्त होणारच होता थोड्या वेळात. त्याआधी हे सगळे प्रिपरेशन मला करून घ्यायची होते आणि मस्त मुलांच्या हाताने पूजा करणार होती आणि त्यानंतर मग दिवे वगैरे लावून मुलांना औक्षण करून सगळी पूजा आपली करून घेणार होते मी. आता इकडे माझी सगळी ही पूजेची गडबड चाललेली होती आणि त्याच्यातच ताईचा पण फोन आला की आपल्याकडे की नाही पाहुणे येणार होते संध्याकाळी. तर म्हटलं चला त्या आधी पूजा वगैरे आवरून घेऊया म्हटलं आणि आमची की नाही नात येणार होती बरं का. तर ताईचे जे मुलगे आणि जावई येणार तर तेच येणार होते. तर म्हटलं चला त्याच्या आधी हे पूजेचं आवरून घेऊया आणि तोपर्यंत सूर्यास्त पण होईलच म्हटलं. त्यांना वेळ होता अर्धा-पाऊण तास, त्यामुळे म्हटलं चला पूजेचं आधी करून घेऊया, कारण पाहुणे आले ना की एकदा आपण का गप्पा मारायला बसलो की मग काही आपण उठत नाही आणि ते काही जास्त वेळ थांबणार नव्हते, थोडाच वेळ थांबणार होते. पण म्हटलं तरी सुद्धा माझी लगबग आता तीच चाललेली होती की पटापट आवरून घेऊया म्हटलं. तर इकडे आता सगळे दिवे लाल कापड अंथरलंय, पाट मांडून दिलंय आणि त्यावर जे आसन आपण टाकलेलं आहे ना कमळाचं, तर ते पण मी शिवून घेतलंय स्वतः. तर तुम्ही बघू शकता, त्याचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि तर कशा पद्धतीने शिवलंय ते डिटेल मी त्यामध्ये सांगितलंय, तर नक्कीच तुम्ही बघा, आवडेल तुम्हाला ते पण. आणि इकडे हे गंगाळ सुद्धा देवांच्या बाजूला इथे दिव्यांच्या बाजूला ठेवून देते, छान दिसतं दिसायलाही. आणि म्हटलं चला आता ना संध्याकाळ झालेलीच होती आणि दिवे लावून घेतले. सगळ्यात आधी तर कणकेचे दिवे लावले, त्यानंतर आपले इतर दिवे लावून घेतले, समया पेटून घेतल्या आणि धूप अगरबत्ती वगैरे लावून पूजा केली. मी आधी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मुलांनाही करायला सांगितली. तर खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि जे काही आपल्याकडे असेल ना छोटे मोठे दिवे 1-2 जरी असले ना तरी जो काही छोटा मोठा सण असतो ना
ना तो आपण उत्साहाने साजरा करायचा. मुलांनाही कळतं त्यामागचं कारण मुलं विचारतात हे सगळं का करतात, कशासाठी करतात. तर आपण ते सांगायचं आणि जेवढं काही माझ्याने होत असतं ना मी करतच असते. शक्यतोवर सगळ्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करते आणि मला ना खूप छान असं मानसिक समाधान मिळतं या सगळ्या गोष्टी केल्याने आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं घरात. आणि त्यानंतर मुलांनाही पूजा करायला सांगितली. त्यांचंही औक्षण केलं, त्यांनाही ओवाळून घेतलं. सगळ्यात आधी तर देवाची पूजा करायला लावली दोघांनाही आणि आपल्या घरातील जो कुलदीपक असतो आणि त्यालाही सुद्धा पूजा केली, औक्षण केलं. आणि आमच्या घरातली तर कुलदीपक आणि कुलपणती म्हणता येईल आपल्याला, तर तिलाही औक्षण करून घेतलं, पूजा केली दोघांचीही आणि त्यांनाही करायला लावली देवाची पूजा आणि त्यानंतर दिव्यांची पूजा. छान ओवाळून घेतलं आणि मस्त अशी पूजा आपली झालेली आहे या ठिकाणी. त्यानंतर म्हटलं चला दाराजवळ सुद्धा एक दिवा लावून देऊया आणि लक्ष्मी येत असते घरामध्ये संध्याकाळच्या वेळी आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं. त्यानंतर थोड्याच वेळात आमच्याकडे पाहुणे आले आणि ही आमची नातबाई आहे बरं का, खूप हुशार आहे. अगदीच फक्त 2.5 वर्षाची सुद्धा नाहीये, पण खूप अशी बोलते आणि खूप अशी हुशार आहे ती. सगळ्या गोष्टी तिला कळतात. तिचे मम्मी पप्पा त्यानंतर इकडे राज बसलेला होता आणि खूप छान खेळत होते ते. बऱ्याच वेळ बसले. त्यानंतर इकडे या दोघींचं खूप चालतं आणि ही सुद्धा ताईचीच मुलगी आहे. म्हटलं चला त्यांच्यासाठी थोडा चहा वगैरे केला. त्यानंतर थोडासा नाश्ता दिला, पण त्यांना संध्याकाळचं थोडंसं खाऊनच आले होते म्हणून नको म्हटले ते. तर म्हटलं चला चहा वगैरे झाला का मग छान गप्पा वगैरे करूया म्हटलं आणि बऱ्याच वेळा आम्ही गप्पा केल्या. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी या बहिणी भेटलेल्या होत्या, तर त्यांचंही चाललेलं होतं. मग त्यांचं फोटोशूट चालतं, रील्स बनवणं चालतं, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता कसं बहीण नव्हती आलेली सोबत, त्यामुळे मग मी बिचारी एकटीच किचनमध्ये चहा वगैरे करायला गेली. त्यानंतर चहा वगैरे केला त्यांच्यासाठी आणि मग मीही त्यांच्याजवळ जाऊन बसले. खूप अशा गप्पा रंगल्या. बऱ्याच दिवसानंतर आलेली होती आणि जावई आमचे दिल्लीला असतात. ते आता बऱ्याच दिवसांनी आलेले होते सुट्टी काढून. त्यामुळे मग बऱ्याच वेळ ते गप्पा मारत बसले. त्यानंतर आहो आले आणि आहोंशी सुद्धा बऱ्याचशा गप्पा गोष्टी त्यांच्या झाल्या. तिकडच्या सगळ्या गप्पा सांगितल्या जात होत्या आणि भरपूर गोष्टी शेअर केल्या त्यांनी. त्यानंतर इकडे पुन्हा बसले मी मुलांकडे आणि इकडे बघा हे असंच चालतं बघा. मामा असले ना की मामा लोक असेच हाल करतात या भाच्यांचे आणि बघा कसं चाललेलं आहे. पण तिला किती मज्जा येते तुम्ही बघू शकताय. तर असं काही चाललेलं होतं आणि असा काही आज छान असा दिवस गेलेला आहे आणि मस्त पूजा पण छान झालेली आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि ब्लॉग जर का थोडा पण आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर चला चॅनलला जाता जाता एक लाईक नक्की करून जा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.